गडचिरोलीमध्ये गर्भवती महिला बाळाचं मृत्यू प्रकरण या प्रकरणी चौकशी समिती गठीत आहे। अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे। दरम्यान उपचारास विलंब करणाऱ्या चार्मोशी रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सगळ्या स्तरातून होताना दिसते। रविकांत तुपकरांना बुलडाणा पोलिसांची नोटीस आहे। मुंबईतल्या 27 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता विशेष खबरदारी आहे। आयटीआर भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले पाहिजे। या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।